1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन निवडणुकीपूर्वी अंतरिम बजेट सादर करतील। नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होईल। अर्थसंकल्पात केंद्र सरकार अनेक योजनांची तरतूद करते, तर नवीन योजनांसाठी आर्थिक निधी बाजूला ठेवते। या खर्चाचं नियोजन कसं केलं जातं हे या व्हिडिओतून जाणून घेऊया। कसा घेतला जातो महसुलाचा अंदाज। आपण घरी खर्चासाठी जशी तरतूद करतो तसेच नियोजन केंद्र सरकार करते। खर्चासाठी हा अर्थसंकल्प तयार करण्यात येतो। प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प बजेट सादर करतात। त्यात सरकार अगोदर आवक किती आहे, महसूल किती जमा होणार याचा अंदाज बांधते। तरीही अनेकदा केंद्रीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावे लागते। सरकार उत्पादन आणि कर्ज याचा अंदाज बांधते। त्या आधारे केंद्रीय बँकेकडून किती कर्ज घ्यायचे याचे नियोजन केले जाते। कर संकलनात वाढ। निव्वळ कराचे संकलन आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 6.38 लाख कोटी रुपये होते। ते आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 16.61 लाख कोटी रुपये इतकं जोरदार वाढले। चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट करामध्ये एकूण 20% वाढ झाली आहे। 31 मार्च 2024 पर्यंत हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत हे निव्वळ कर संकलन जवळपास 19 कोटी रुपये होण्याची दाट शक्यता आहे। आर्थिक वर्ष 2023-24 मधील बजेटमध्ये हे कर संकलन 18.23 लाख कोटी होईल असा अंदाज होता, पण त्यापेक्षा अधिक कर संकलन होण्याची शक्यता आहे। पुढील वर्षातील योजनांचा लेखाजोखा। सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचा खर्च आणि कमाई याचा लेखाजोखा असतो। घराच्या बजेटमध्ये किती कमाई, पैसा कुठे खर्च होणार आणि बचत किती होणार याचा अंदाज लावण्यात येतो। दर महिन्याच्या सरावातून त्याचा एक घाऊक अंदाज येतो। येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पैशाची तरतूद अर्थसंकल्पनात करण्यात येते आणि मग त्याचे नियोजन करण्यात येते। पैशाची आवक आणि जावक याची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।